ते स्वामी समर्थ. चला, आज आपण ह्याचं पीठ बनवणार आहे. तर कशासाठी की भाजीसाठी, की आपल्या इथं घरी कार्यक्रम असते, तर भाजी मिळून येण्यासाठी. का तर दिंडी येते ना, तर आपल्याला काही भाजी बनवायची असेल, वांग्याची, बटाट्याची किंवा मसाल्याची, काही पण भाजी पातळ अशी बनवायची असेल ना मसाल्याची, तर त्याच्यासाठी हो का इथं आपण डाळ घेतलेली आहे, इथं बाजरी घेतलेली आहे आणि थोडे गहू टाकलेले आहेत आणि आपण इथं तांदूळ घेणार आहे थोडे. तर ही सगळं आपण हो का इथं तवा ठेवलेला आहे, तर ह्या तव्यावरती आपण सगळं भाजून घेणार आहे. तर आता आपण तांदूळ भाजून घेऊया. बघा, असे आपले तांदूळ भाजलेले आहेत, असे खरपूस भाजून घ्यायचे, म्हणजे मग मिळून येते भाजी. तर आता हे भाजलेले आहेत, काढून घेऊया. आता आपण हे टाकून घेऊया, बाजरी, हरभऱ्याची डाळ आणि थोडे गहू टाकलेले होते ह्याच्यामध्ये. ते आता आपण ह्याच्यामध्ये भाजून घेऊया, सगळे असे खरपूस भाजून घेऊया. असं आपण बेसन टाकण्यापेक्षा हे असं भाजून हे जे पीठ करून भाजीला टाकलं ना, भाजी एकदम मिळून येते आणि किती जरी भाजी असली तर अशी मस्त छान होते, पातळ, म्हणजे अशी पाण्यासारखी भाजी दिसत नाही, अशी मस्त सरभरीत दिसते. म्हणून आपण ही हरभऱ्याची डाळ, ही सगळं बाजरी, ही असं गवळं गवळं भाजून मिक्सरनं काढून घेतो आणि असं चाळणीनं चाळून मस्त पीठ करतो. म्हणजे ती किती जरी लोकांचं जेवण असलं तरी भाजी अशी मस्त एकदम मिळून येते. म्हणून नेहमी माझ्या मैत्रिणींनो, अशी तुम्ही हरभऱ्याची डाळ, बाजरी, तांदूळ आणि थोडं गहू गवळं 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 भाजून अशी पीठ करत जावा. आणि आपल्याला जास्त लोकांना जेवण असलं तर ती भाजी मिळून येण्यासाठी ही एकदम छान आहे. हे जी पीठ, ह्याचं एकदम पीठ छान आहे, तुम्ही नक्की एकदा करून बघा. आणि हे आपण एकत्र भाजले, तुम्ही वाईलं पण भाजू शकतात का. तरी ही हरभऱ्याची डाळ जरा भाजायला थोडी ही होती, ती माझ्याकडं सगळे एकत्रच झाले, त्याच्यामुळे मग मी एकत्र भाजले. पण तुम्ही वाईलं पण भाजू शकता. बघा आपलं कसं खरपूस भाजलेलं आहे. आणि हे भाजलेलं कसं ओळखायचं की ह्याचा वास येतो, एकदम असा छान वास, सुगंध सुटतो. मग असं समजायचं की आपलं हे सारण भाजलेलं आहे एकदम छान. तर आता आपण ह्याला 10 मिनटं गार करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यानं वाटून घेऊया. बघा आता गार झालेला आहे, आता फिरवून घेऊया. बघा हो का असं झालेलं आहे, ह्याच्यापेक्षा बारीक करायचं आहे. हो का आपलं इतकं पीठ झालेलं आहे आणि हो का ज्वारीच्या पिठासारखं पीठ झालेलं आहे. तर आपल्या घरी यात्रा असू द्या किंवा दिंडी जेवायला येऊ द्या किंवा मोठा आपल्या ग्रामदेवतेचा काही कार्यक्रम असू द्या, तर नक्की माझ्या मैत्रिणींनो तुम्ही असं पीठ करत जावा आणि भाजीला टाकत जावा. का तर भाजी इतकी मिळून येते ना ह्या पिठाने आणि चवीला पण खूप छान लागते. नेहमी मी असे दिंडी जेवायला येणार असेल किंवा गावाकडं काही कार्यक्रम मोठा असेल तर हे असं पीठ करते आणि मी भाजी बनवते. म्हणून एकदम छान आहे ही. आणि इतर जास्त मसाला टाकायची काही गरज लागत नाही, त्याच्यामुळं बाजरीमुळं लय भाजीला एकदम छान चव येते बाजरीच्या पिठामुळं. म्हणून माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला माझं ही मिक्स पीठ कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा. फॉलो करा.